आज अचानक साप समजून आम्ही एका वेगळ्याच प्राण्याला बघितलं भाऊ. हा प्राणी बघितल्यानंतर आमच्या मधले सगळेच पोरं धावायला लागले भाऊ. तर जय शिवराय मंडळी. आज सकाळ सकाळी मस्त एकदम फ्रेश स्टार्ट करून टाकली बरं का. आणि मस्त जिम मध्ये आलो. जिम मध्ये आल्या बरोबर आहे सगळ्यात पहिले एक सेल्फी काढून टाकली, मग जिम मारली. आणि मग जिम वगैरे मारल्यानंतर म्हणलं जरा पोरामध्ये जावं. तर तिथं काय राजेंद्र शेठ मस्त पुस्तक वाचत बसले ते. म्हणलं नको याला डिस्टर्ब करायला, कारण काय अभ्यासाचा विषय. आणि मग सकाळ सकाळी एवढे खतरनाक किस्से पाहिल्यानंतर आपण डायरेक्ट रानामध्ये आलो. रानामध्ये आल्यानंतर त्याच्यापेक्षा खतरनाक किस्सा झाला हो. घेणं न देणं पोराने डायरेक्ट पाईपात साप जाताना पाहिलं भाऊ. पाईपात साप गेला म्हणल्यावर काय पोरांच्या एकदम खतरनाक चुळ आली. पोरांनी डायरेक्ट पाईप उलटा कारण नंतर कळलं ते साप नाही, ते डायरेक्ट आहे ना घोरपडी. आणि मग महाराष्ट्रीयन लोक आणि घोरपडीच ना आता किती जुनं आहे तुम्हाला तर माहितीच आहे ना. म्हणूनच ही घोरपड डायरेक्ट जीवाच्या आकांताने पळायला लागली भाऊ. आणि मग कशी बशी घोरपड आहे ना आपल्या पोरांच्या तावडीतून वाचली बरं का. पण तरी पोर आहे ना प्रयत्न करीत होते तिला सापडायचे. म्हणलं अरे जाऊ द्यावं, म्हणलं जगू द्या तिला बिचारीला. आणि मग ओके मी थँक्यू ना आपल्या रानातले काम उरकल्यानंतर ना आपण घरी आलो बरं का. घरी आल्यानंतर ना आपल्याला एकदम इम्पॉर्टंट काम होतं आज. आणि ते इम्पॉर्टंट काम म्हणजे ना आपल्या नवीन व्हिडिओची ना स्क्रिप्ट लिहिणं. कारण आपला नवीन व्हिडिओ ना थोडा खास विषयावर होणार आहे बरं का. तो तुम्हाला लवकरच कळंब बरं का. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि मित्रांनो तुम्ही आतापर्यंत ना आपले व्हिडिओ बघितले नसताना तर आपल्या बायोमध्ये लिंक आहे बरं का. लिंकवर क्लिक करून आपल्या चॅनलवर जाऊन ना आपले व्हिडिओ बघून घ्या. आणि आपले व्हिडिओ आवडले ना तर लवकरात लवकर आहे ना आपल्या आयडीला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या.